अरे खाऊन खाऊन फाटशील नाही का एक दिवस? फुटशील. एक मिनिट. मला आज खाण्यावरनं कोणी काहीही बोलणार नाही. मी आज काहीही आणि कितीही खाईन. तुझा आज वाढदिवस आहे ना, म्हणून आम्ही तुला काही बोलत नाहीये. नाहीतर काय आवाज नीचे. काय आम्ही एवढ्या स्टाईलने डायलॉग म्हणलं, तुम्ही हसताय माझ्या. यात विनोद काय होता? हा काही नाही, आम्हाला रेहाना मौसीची आठवण आली. आवाज नीचे. गजानना, आजपर्यंत ज्या ज्या वेळी सत्यजितच्या लग्नाचा विषय निघाला त्या वेळेला काही ना काही विघ्न येतच गेलं. आज त्याच्या लग्नाचं निश्चित केलंय, मुहूर्त काढलाय. आता मात्र हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. हॅलो, हा आता ऐकू येतंय? हो आता येत आहे ऐकू. बोल, कुठे आहेस तू? थांब एक मिनिट. कुठे आहेस तू? अगं ते हॉटेल ओए म्हणून ते मोठं दार आहे, त्याच्या बाहेर आलोय मी. एक मिनिट थांब, मी आले. कुठे आलीस तू? कुठे आहेस तू? नाही दिसत आहेस मला. हा हा हा, हे बाबा इकडे. एक मिनिट थांब, तिकडे नको जाऊस. अगं कुठे? मागे. तिकडे नको, मागे वळ. इथे. हा थांब आलो. अगं मग आधी सांगायचं ना. अरे पण इथे समोर हॉटेल होतं, मिळत कसं नाही म्हणजे. फोन ठेवत. वाह, काय थंडी आहे ना. पण नागपुरासारखी नाही, हो की नाही का माले? हो का? अरे अंगावर शाल बिल घेऊन बसलाय म्हणून. शाबास. वाह, अगदी योग्य वेळी चहा आणलास हो. तुम्हाला चहा आणि तपकीर याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. सुस्त तर विचार देऊला. काल देवदत्ताला असाच सुनावलाय. म्हणाला मला देवा. बस, आपण कशाबद्दल सुनावलं? त्याची कुंडलीच मांडली त्याच्या समोर. जाऊ दे ना आत्या, जाऊ दे. कसं काल यांनी देवदत्तला सुनावलंय, आज मी तुला फैलावर घेणार आहे. सत्यजितचं आहे वाटतं. नाही, मैत्रिणीच आहे. हॅलो, हा बोल ग. काय? बापरे, नाही. टीव्ही बंद आहे आमचा. हो, बघते. हो, बाय. काय झालं ग? कॅम्पातल्या एका हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झालाय. अरे बापरे. काय? हो, टीव्हीवर दाखवते सगळं आता. तू आधी पटकन टीव्ही ऑन कर. या हल्ल्यातील मृतांचा आणि जखमींचा आकडा निश्चित समजला नाही. आतापर्यंत मुंबई पर्यंत होतं, पण आता पुण्यात येऊन पोहोचलं. काय नाही हो पांडुरंगराव, पुढे असंच घडणार. फक्त ठिकाणं बदलत राहणार. दीदी उठणं. दीदी ऐक. दीदी उठणं. दीदी ऐक. मी काय करू सांग दीदी. हॅलो, जयंत कोटकर. हा बोलतोय. हा, सरकारी दवाखान्यातून बोलतोय. सुरुची कोटकर तुमच्या कोण? माझी मुलगी. काय झालं? हे बघा, आज कॅम्पात झालेल्या बॉम्बस्फोटात त्या जखमी झाल्यात. त्यांची तब्येत खूप सिरियस आहे. तुम्हाला यावं लागेल इकडे. काय बोलताय काय तुम्ही? हो, तुम्हाला ताबडतोब सरकारी दवाखान्यात यावं लागेल. हो, मी पोचतोच लगेच.